प्रत्येक वीकेंडला ना आम्ही फ्लॅट पूर्णपणे डीप क्लिनिंग करून घेत असतो आणि मी ना माझ्या रूममेटसोबत राहते, त्यामुळे आम्ही फक्त जागा शेअर नाही करत तर आम्हाला सगळ्या ड्युटीजसुद्धा शेअर कराव्या लागतात. आणि आज माझी ड्युटी होती किचन क्लिनिंगची. आणि मला असं वाटतं की घर आपलं असो किंवा रेंटचं असो, पण ती सांभाळायची जबाबदारी मात्र आपलीच असते. आणि मी घरापासून दूर राहून एक गोष्ट शिकले की घर पण फक्त जागेत नाही तर आपण त्या जागेची घेतलेली काळजी असते. आणि मला इथे किचन क्लीन करायचं होता, त्यासाठी मी प्लॅटफॉर्मवरचं सगळं काही सामान टेबलवरती शिफ्ट करून घेतलं, जेणेकरून किचनचा प्रत्येक कॉर्नर हा व्यवस्थित स्वच्छ व्हायला पाहिजे. त्यानंतर मी गॅस घासून घेतला, बाकीच्या टाईल्स, प्लॅटफॉर्म सगळं काही व्यवस्थित असं घासून घेतलं होतं. रोज तर आपण क्लिनिंग करतो, पण डीप क्लिनिंग करणं होत नाही, कारण ऑफिस वर्किंग ह्या त्या सगळ्या गोष्टी असतात आणि पूर्ण वेळ हा आपल्याला वीकेंडलाच असतो. म्हणून मी इथे हे सगळं स्वच्छ घासूनही घेतलं आणि भरपूर पाणी टाकून ते धुवून घेतलं होतं. त्यानंतर हे वायपरने ते पाणी काढून घेतलं. म्हणजे असं असतं ना की किचन एकदा रिसेट केला ना की माइंड मात्र खूप फ्रेश असतं, कारण आपला दिवसभरातला जेवण बनवतानाचा वेळ हा आपला इथेच जातो. आणि हे व्यवस्थित असं स्वच्छ असेल ना तर माइंडसुद्धा खूप फ्रेश वाटतं. स्वच्छ झाल्यानंतर मी सगळं सामान जिथल्या तिथे परत व्यवस्थित लावून घेतलं आणि आत्ता मात्र खूप भारी दिसत होतं. किचन एकदम स्वच्छ असं झालं होतं. आणि मला ना प्रत्येक वस्तू जिथल्या तिथेच ठेवायला आवडते. ॲक्च्युली मला OCD नावाचा खूप मोठा रोग आहे, जे मी स्वतः कंट्रोलच नाही करू शकत. आणि माझं माइंड ना प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे ठेवण्याकडेच म्हणजे असं होतं ना की जिथल्या तिथे वस्तू ठेवल्याच पाहिजेत, नाही तर ते माइंड बिलकुलही शांत बसत नाही. आणि सिंक तर मी रोजच घासून घेत असते आणि आजही मी डीप क्लिनिंग करत असताना भरपूर असं स्वच्छ घासून घेतलं. आणि अशा पद्धतीने माझा आजचा हा टास्क कंप्लीट झाला. भेटू नवीन